माझी ऐश्वर्या राणी मल्लिका बहिणा माझी दैना जीवाची बहिणा काही तुझ्या येईना काळीच काळू नको इथं लवकर ये ना उगाच बोलू नको चळू नको मला माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मल्लिका बहिणा माझी दैना जीवाची बहिणा काही तुझ्या येईना काळीच काळू नको इथं लवकर ये ना उगाच बोलू नको चळू नको मला। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरती याचे टोटल आहे. तर मला हा जो आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि आपण आता काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुमचे इथे ओपन करायचे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा. रेशोचा ऑप्शन इथे मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथं सेट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथे आपल्याला ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटोची जी लेंथ आहे जेवढं आपलं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिले इनजुट यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, ह्या जो बीट मॉड्यूल आहे त्यामध्ये जे आपण बीट द्यायचे जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट व्हायची कुठे चेंज होत आहे तर इथे आपली बीट चेंज होते. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू, स्प्लिटचा ऑप्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची बीट बघ कुठे चेंज होते इथे चेंज होतेच. तर ठीक आहे, अशा प्रकारे तर इथून आपण हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया, इथे आपली बीट चेंज होते. तर इथून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो बीट मार्ड आहे शोच्या बीट मार्डपर्यंत इथून कट करत न्यायचा. कट केल्यानंतर हा जो बीट मार्ड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली रिप्लेचा ऑप्शन एक मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं. अशा प्रकारे कुठे गेलं आपल्या इथे रिप्लेचा ऑप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे इमोजी पेन जे दिले इथून ऍड करायचे. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो आहे ते इथून बीट नॉसर इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉसर इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली सर्व फोटो इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर हा जो आपला आहे ना 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे आणि 14 सेकंद आहे ते तीनही, म्हणजे 12 आणि 14 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत ना तिथे आपल्याला काय करायचं, ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना 12 सेकंद तिथला जो हा फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते द्यायचे अशा प्रकारे. आणि ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जो आपण फोटो दिलेला तो इथून ऍड करा. म्हणजे तुम्ही जो फोटो ऍड केला तो इथून ऍड करा. ह्या ज्या फोटोची लेंथ असेल ते आपल्याला आहे ना सिम्पली 15 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 फोटो आहेत ना त्या 3 फोटोनुसार हा जो आपण ऍड केलेला फोटो इथून स्प्लिट करायचा अशा प्रकारे. आणि स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं असं ठेवायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इफेक्ट सांगेल पुढे कोणते ऍड करायचे ते. तर हे पण करून घ्या तुम्ही. घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या इनजुट यायचे. हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट मिळून जाईल पॉपिंग क्लँडी, इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या कंबोच्या ऑप्शनमध्ये येऊन प्लांट नंबर 1चा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधला झूम 1चा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लांट नंबर 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लांट नंबर 2चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये जे पुढचे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला इफेक्ट नाही द्यायचा. आपल्या इथे जे ओव्हरलेचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जे आपण ओव्हरलेच्या मध्ये जे हे 3 फोटो ऍड केले त्या 3 फोटोला इथे इफेक्ट द्यायचे. तर सिम्पली कंबोमधला आपल्याला ना 3D कार 6चा जो भेटायचा ह्या फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच 3D कार्ड 5चा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधलाच 3D कार्ड 4चा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आता त्याच्या पुढचा जो हा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लिंक ओपनचा इथून सिलेक्ट करायचं. ह्याची खालची लेंथ असे संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच वेव्ह अँड स्लाइडचा जो भेटायचा सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधलाच स्लाइड अँड वेव्हचा जो भेटायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लांट नंबर 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करून
बरोबर चिन्हावरती क्लिक. तर हा जो आपला शेवटचा फोटो त्याला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जूट यायच्या. पहिल्या एन्जूट आल्यानंतर सिम्पली ते ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट्स ऑप्शन मध्ये यायचे. यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. ह्याची जी खालची लेंथ असते संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाईल. थोडं इथे स्क्रोल करायचे. इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन आहे ते संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला, असं करत शेवटच्या फोटोपर्यंत यायचे करत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जूट यायच्या. अशा प्रकारे पहिल्या एन्जूट आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येतो तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लिंक बीटचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड 0 करायचं आहे. इंटेन्सिटी 0 करायचं. ग्लो 100 नाही. साईज आपले 50 ठेवायचे. कलर 100 नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जूट यायचे. व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सर्चवरती क्लिक करून गर्ल सिक्रेटचा जो पेड आहे तो सर्च करायचा. पहिला इफेक्ट मिळून जाईल तो स्लाइड करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जो इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला आहे ना सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रिपीट झूमचा, इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 90 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्याच इथे इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल 3 लेअर मिररचं इथून स्लाइड करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपल्याला 90 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना 15 सेकंद तिथला फोटो आहे जिथं आम्हाला स्पीड केला तिथे यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल असतील 2चा इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 15 आणि 18 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो म्हणजे 20 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथून आपण स्पीड केला तिथे यायचं. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल कलर लेस फ्लॅटचा इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 21 आणि 23 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. लेंथ ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.